फायनली मित्रांनो बघू शकतो की मीने गेटअप चेंज केलेला आहे. आता जाऊचा चला डायरेक्ट टॉप ಪ್ರಸ್ತುತವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. फायनली मित्रांनो आता मंदिरापाशी जेवायला आहे तर जेवण घेऊता जेवण करून मग फायनली तिथं जाऊता. मित्रांनो गाडी इथे लावलेली आहे आणि पाहू शकता भाऊ पण रेडी झालेला आहे. तम्मा तम्मा ओय अभि रेडी झाला चल जाऊ चल पटकन. सो आम्हा बी रेडी होत आहे अँड गाडी इथे लावलेली आहे. आता मला जायची वेळ आहे फक्त गाडी लावण्यासाठी आलतो इथं मी. पुतळ्याचं आगमन होणार आहे पुतळ्याचं तयारी होणार आहे मतलब पुतळ्याचं कपडा हटवण्यात येणार आहे यायला का. सो फायनली मित्रांनो बघू शकता की आता थोड्याच वेळात होणार आहे पण आता कोणी नाही सगळेजण जेवायला गेलेले आहेत. शिवाजी महाराज तर मित्रांनो बघू शकता की पुतळ्याचा कपडा काढलेला आहे आणि कसं दिसत आहे सर्व काही बघा मित्रांनो बघा. अँड किती सेलिब्रेशन करत आहेत सर्व लोक. फायनली मित्रांनो एवढे गाड्या आल्यात सांगू नका. तिकडे पाहू शकता एवढे गाड्या येतात तिकडे पाहू शकता एवढे गाड्या येतात सांगू नका कारण MLA पासून सर्व जण आलते. भव्य दिव्य सोहळा झालेला आहे. मित्रांनो घरात पोहोचलेले बापरे भाई साहेब एवढं गर्दा होता ना भाई एवढा आवाज येऊ लागला मित्रांनो सांगू नका. मूर्तीहून पडदा हटवण्यात आलेला आहे आणि पाहू शकले होते की मूर्ती किती सुंदर आहे. तर उद्या बघा कारण आता उद्या क्लीन दिसणार ना. आज फक्त एवढाच होता डेकोरेशन करून ठेवलेलं आहे मित्रांनो पाहू शकता. मित्रांनो बघू शकता की सर्वच जण आलेले आहेत. मम्मी आली आणि मम्मी सीधा झोपी गेली कारण मम्मीची खूप तब्येत खराब झाली. बाहेर फिरून एवढी गर्दी होती जयंतीची आणि तिनं करताय माझ्यासाठी आणि तिच्यासाठी मॅगी. बट किती गर्दा होता ना बिली है की नाही. हो ना एवढी गर्दी होती ना सांगू नका. आणि मला तो व्हिडिओ बनवता आला नाही बट मी सायलेंटली दाखवलेला आहे. तिच्यासाठी आणि माझ्यासाठी मॅगी केलेली आहे सेपरेट ते पण खाऊता. फायनली मित्रांनो बघू शकता की रेडी झालेली आहे आपली मॅगी आणि ते बी गरमागरम आणि मम्मी पण खात आहे मित्रांनो. बघू शकता की आता संध्याकाळ होत आहे अँड दीदीवर जात आहे कारण सर्वजण छतावरच आहेत. अँड वर एवढं वारं सुटले ना मित्रांनो एवढं चांगलं वाटते आणि सांगू नका. आणि पाहू शकता छतावर आले की खूप मस्त वाटते कारण गाव एवढं हरभरं वाटते ना मित्रांनो सांगू नका. पुरी तरीकेचं गाव एवढं भारी वाटते ना सांगूच नका. अँड मम्मी बी काय करत आहे की मम्मी काय करत आहे बटर आहे ना आपण खाली घेऊन जातो कसं काय मम्मी म्हणत होती मित्रांनो की पाऊस येते कारण हे पावसाचं काय सांगूच नका. वातावरणाचं काय सांगताच येणार नाही कारण पाऊस केव्हा बी पडू शकते. बट मम्मी म्हणत होती की हे केव्हा घेऊन जाऊत खाली हरभरे येतात पाऊस पडल्यामुळे वल्ले बी होऊ शकतात हेच बोलत होती मम्मी. कोणता ठेवता हां इथं ठेवून टाकूत ना इथे नसतं का इथं ह्याच्यामध्ये ठेवून टाकूत कोपऱ्यात. काय करते का दोघं पण काय करताय. सूर्य किती मस्त दिसायला ना मित्रांनो. याने या साईडला झाले मी व्हिडिओ बनवायला म्हणून. आभाळ चांगलं दिसत आहे किती भारी आहे. सनसेट किती भारी होत आहे ना मित्रांनो. हे बघा वाव किती भारी वाटते ना. रात्री भजन होतं मित्रांनो ते सांगायला. बासरी इतकं भारी वाजून दाखवलं इतकं भारी ना बघण्याचं सीन होतं रात्री तिथं. मला लय आवडलं ते कृष्णाची बासरी वाजून. हे बटार घेऊन जाता हे दोन्हीकडनं उचलून तिथे कोपऱ्यात नेऊन ठेवत आणि असंच आणता येते सकाळी. बापरे ते त्याच्यावरती ठेव ते साईडला ठेवत आहे बा मित्रांनो बघू शकता आणून ठेवलेलं आहे तिथून इथं. बापरे बाप खूपच होतं मित्रांनो सांगू नका. अँड हे देत आहे मम्मी. सो हे त्याच्या वर ठेवायचं. सो पॅक झालं ना ते काय करते काय तर कर खायला. आता जाऊ चल खाली जाऊ चल काय करू सांग ना स्वयंपाक जेवायला. तर फायनली मित्रांनो खाली पोहोचलेली पाहू शकता अँड मम्मी बनवत आहे आपल्यासाठी जेवण. मम्मी जेवायमध्ये काय करणार आहेस. खिचडी करणार आहेस. अँड पाहू शकता मित्रांनो इथं सर्व काही रेडी आहे साठी खिचडी मराठी डिश खिचडी बनवत आहे मित्रांनो. आपलं जेवण झालेलं आहे. पाहू शकता मम्मी ऐकत आहे गाणे अँड मम्मीच्या अंगावर पडत आहे उसवशी नाही बॅट पडत आहे. मम्मी बॅट पडाले बघ
आणि दीदी तर झोपलेली आहे पाठीमागे पाहू शकता. आणि आता मी अभ्यास करत आहे. फायनली मित्रांनो आजचा ब्लॉग आपल्या सगळ्याला पसंत आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी